एका देवाला मानणारे आहेत आणि यांचं मत असं की आम्ही आमच्या देवाने सृष्टी निर्माण केली. प्रत्येक धर्माच्या आद्य पुरुषाचं हेच मत आहे. पण कधीतरी सनातन संस्कृतीकडे लोकांनी पाहावं. या ओवीतला पहिला शब्द आहे आद्या. सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी उपस्थित वर्तमान असणारा आद्या हा महत्वाचा शब्द. म्हणजे कोणीतरी एकत्रित ग्रुप झालेला आहे म्हणून आमच्याकडे पाहत असताना तुच्छ भावनेने पाहू नये. सहिष्णुतेने खऱ्या अर्थाने आपला जीव घेतलेला आहे. नाही तर आपली संस्कृतीचा शब्द पहा कसा आहे. आद्या, सृष्टीला मूळ असणारा, वेद प्रतिपाद्या. का? कारण की दगडाला देव मानू नका, कोणालाही देव मानू नका, माणसाला देव मानू नका. वेदांना ज्याचं प्रतिपादित केलेला जो आद्य आहे, ज्ञानात्मक आहे, स्वसंवेद्य आहे, त्याला तुम्ही जय जयकार म्हणा, त्याचा जय जयकार करा. त्याला नमस्कार नाही करता येत. व्यापकाला हात पाय नसतात. जय जय कोणाचा होतो? ज्याला हात पाय नाही पण जगामध्ये व्यापक आहे, तो आद्य परमात्मा स्वसंवेद्य आहे, त्याला मी जय जयकार करतो. हा अनुभवातला शब्द आहे, जय जयकार. म्हणून भारतीय संस्कृती ही अत्युच्च आणि अतिश्रेष्ठ आहे, जिथं आद्यापासून ज्ञानेश्वरीला सुरुवात झालेली आहे. या जगाचा आद्य असणारा निर्माता पुरुष, मग त्याला तुम्ही काय नाव देता, कोणत्या भाषेत त्याला बोलवता, हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. पण भारतीय संस्कृतीने दोन स्वरूप मांडलेली. व्यापक स्वरूपाचं आकलन करता येत नाही म्हणून मूर्तीमध्ये त्याचं लहानसं स्वरूप मांडलेलं आहे. आत्ताच्या काळात जर मी समजून सांगायचं ठरलं तर आपला पिता गावाला गेलेला आहे, लंडनला गेलेला आहे. त्याची आठवण आल्यानंतर आपण त्याचा फोटो पाहतो. आपल्याला याची जाणीव आहे की फोटो म्हणजे बाप नाही, पण त्याचं स्वरूप फोटोमधून आपल्याला भावना जागृत होतात. तसं मूर्तीमध्ये असणारा परमात्म्यातून व्यापकाकडे आपल्याला जायचं. ही संस्कृती, ही शिकवण ज्ञानेश्वर महाराजांची आणि ती वेदापासून आलेली. तमसो मा, अंधाराकडे जाऊ नका. तमस शब्दाचा दुसरा अर्थ आहे अंधश्रद्धा. वर्तमान काळामध्ये एवढी संतांनी मार्केटिंग केलेली, ती ग्रहाच्या नावाने केलेली असेल, संतांच्या नावाने केलेली असेल. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी याच ज्ञानेश्वरीत खंडन केलेलं. आणि मला कुठेतरी अशी जाणीव होते की खूप स्पष्टपणे अंधश्रद्धेचं निर्मूलन ज्ञानेश्वर महाराजांनी केल्यामुळे त्या ज्ञानेश्वरीला आजपर्यंत पुढे येऊन गेलेला नाही. कधी जे पुढे आणणारे, जे मार्केटिंग करणारे लोक होते, त्यांना जर ही जाणीव झाली की ज्ञानेश्वरी जर लोकांना कळाली ते आपल्या हातून सुटेल, कुठेतरी आपलं नुकसान होईल, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीला पुढे येऊन गेलेलं नाही. परंतु आपण जसं जसं पुढे जाऊ तसं ज्ञानोबराय अंधश्रद्धेचा विस्फोट करतो. किती छान. ठेवतच नाही. आजही वारकरी संप्रदायातला कुठलाही कीर्तनकार ना कुणाला तावीज देतो, ना गंडा देतो, आणि कुठलेही कीर्तन ऐका संसार सुखाचा होतो हे त्यांनी कधी सांगितलेलं नाही. हे ज्ञानोबरायांची शिकवण आहे. कोणत्याही कीर्तनकाराने संसार सुखाचा होतो हे सांगितलेले नाही. आणि तुम्ही ज्यांच्याकडे जाता त्याला विनंती करता की आमच्या मुलीचं लग्न होते, आम्हाला आमका रोग झालेला आहे, हे कर्माशिवाय कशानेच दुरुस्त होत हे ज्ञानोबरायांचा पक्का सिद्धांत. आता माऊलींचा तर अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करेल. अवघा आहे ना, वैयक्तिक नाही ना. तुम्ही वैयक्तिक सुखासाठी आणि वैयक्तिक संसारासाठी जाता. अवघा म्हणजे परमात्म्याचा. अवघा शब्दाचा अर्थच परमात्मा आहे, जो संपूर्ण आहे. परमात्म्याचा संसार मी सुखाचा करेल. जी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकलेली आहे ते कर्म मी व्यवस्थित करणार. खरंच सांगू का, म्हणजे अवघा या शब्दाचा एवढा व्यापक अर्थ आज या संवादामुळे पुन्हा एकदा उलगडला गेला. माऊलीचे शब्द आले की माझी बुद्धी जागृत होते. कोणाचे शब्द ऐकले की मी ऐकणं सोडून देतो. पण माऊली बोलत असताना खूप खूप सूक्ष्मतेनं बोलतात. म्हणून वेद प्रतिपाद्य शब्दाचा मूळ अर्थ असा आहे की ऋषीमुनीद्वारा ज्या परमात्म्याचा निर्देश केलेला आहे त्याचा जय जयकार असो. त्याला पूजा लागत नाही, त्याला कर्मकांड लागत नाही,
व्यापक परमात्म्याची पूजा होत नाही. आजपर्यंत विश्वरूपाची पूजा कुठं ऐकलेली आहे का तुम्ही? म्हणून व्यापक परमात्माचा जय जयकार, तोच व्यापक परमात्मा माझा गुरु आहे. म्हणून ओम नमो. काय गुरूंबद्दल प्रेम आहे, काय गुरूंबद्दलची कृतज्ञता आहे, जी पूर्णपणे ज्ञानेश्वरीमध्ये पदोपदी अभिव्यक्त झालेली आहे. या गुरुकृपेबद्दल आपण बोलावं का? हे गोळी फार सुंदर आहे गुरुकृपेबद्दल. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. अतिशय छान आणि सुरेख बोलणे. गुरु कुठे असावेत आणि कोणासाठी असावेत त्या ओळीमध्ये पत्ता दिलेला आहे. गुरु बाहेर नसावेत, हृदयात असावे. जिथे अंधश्रद्धा निवास करते तिथेच गुरु असला पाहिजे, म्हणजे तो अंधश्रद्धा दूर करतो. मग हृदयी सद्गुरु मानलेला गुरु नाही, सत्य दाखवणारा गुरु. तो सत आणि गुरु असे दोन शब्द आहेत. सत्याकडे नेणारा गुरु सद्गुरु. सत आणि गुरु हे कधी लक्षात ठेवा. गुरु शिक्षक पण असतात आपले. गुरु अनेक असू शकतात. दत्तांना 24 गुरु होते. सत्याचा साक्षात्कार करणारे सद्गुरु माझ्या हृदयामध्ये आहेत. माझं हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार. संसार पूर काय असतो याचं विश्लेषण आपण उद्या करूया. आणि ही ओवी सुद्धा मला वाटतं आणखी विश्लेषण होईल. आत्ता ऐकूया एकदा. चालेल. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप